मिरज उर्साच्या पाळण्यासाठी माफक दर लावा, मिरज सुधार समितीचे आंदोलनाचा इशारा। मिरजेतील हजरत मीरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आहे। मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती, म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक 40 रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना कराव्यात अशी मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे। दराबाबत निर्णय न झाल्यास शुक्रवारी मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने देताना नियमांचे पालन केले नसल्याने मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना दावापूर्व नोटीस बजावली आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मीरासाहेब उरूस 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। उरुसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने देताना त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत। त्यातून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे। याबाबत मिरज सुधार समितीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र महापालिका प्रशासन प्रतिसाद देत नाही, म्हणून मिरज सुधार समिती महापालिका विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे। त्या अनुषंगाने आयुक्तांसह अन्य जबाबदार अधिकाऱ्यांना दावापूर्व नोटीस बजावली आहे। मिरज हायस्कूल मैदानात पाळणे बसवण्याचा निर्णय झाला आहे। ठेकेदार सुद्धा निश्चित झाला आहे। गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती, म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक 40 रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावीत। पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षिततेची उपाययोजना करावी। 2 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा मिरज सुधार समितीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, कार्यवाह झहीर मुजावर, शकील पिरजादे, रवींद्र बनसोडे, राजेंद्र झेंडे आदी उपस्थित होते। मिरज हायस्कूलचे जे मैदान हजरत खाजा मीरासाहेब उरूस यांच्यासाठी भाडेतत्वाने देण्याचा महानगरपालिकेने ठराव केलेला आहे। त्या अनुषंगाने निविदा प्रक्रियासुद्धा पुढे सरकत चाललेली आहे आणि काल या सर्व अंतिम ठेकेदारसुद्धा फायनल झालेला आहे। मिरज सुधार समिती एवढीच भूमिका आहे की ही जर पूर्णतः जी निविदा प्रक्रिया अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि नेमबाह्य पद्धतीने राबवली गेलेली आहे। या संदर्भात मिरज सुधार समिती न्यायालयात दावा दाखल करणार आहे। या संदर्भात आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने आम्ही यांना संबंधित आयुक्त असेल, उपायुक्त असेल किंवा मुख्याध्यापक असेल ते मिरज हायस्कूलच्या सगळ्यांना दावापूर्व नोटीस यांना मिरज सुधार समितीच्या वतीनं पाठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही आज माननीय उपायुक्त मॅडम यांची भेट घेतली। त्यांना आम्ही विनंती केली की जर त्या पाळण्याचा ठेका झालाच असेल तर त्या ठिकाणी जे येणाऱ्या भाविकांसाठी कमीत कमी दराप्रमाणे त्यांनी तिथं पाळण्याच्या चालकाने दर आकारावा या अशी मी मागणी केलेली आहे आणि जे करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीनं ते दर आकारावा अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा संरक्षण असेल किंवा त्यांच्या सिक्युरिटी संदर्भात सुरक्षे संदर्भात काय उपाययोजना असतील त्या उपाययोजना संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। जर शौचालयाचा विषय असेल, महिलाच्या शौचालयाचा विषय असेल, या काही ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा सुविधा आहेत या सगळ्या सुविधा संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं, आज निवेदन दिलेलं आहे। या मागण्यासंदर्भात त्यांनी शुक्रवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर मिरज सुधार समिती शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे।